आज कॉलेजला सुट्टी असल्यामुळे मस्तपैकी चहा केला, ते पण घरच्या दुधाचा, तुमच्याकडे पाणी टाकून नाही बरं का. नंतर अभ्यासासाठी दादू बसला होता. सकाळी सकाळी एवढे अभ्यास करताना बघून मला अटॅक यायची बारी झाली होती. जाऊ द्या. त्यानंतर पप्पांनी शेतातून मस्तपैकी मक्याचं वजा आणलं आणि पप्पा म्हणले नाही कुट्टी लवकर घालून घे. कुट्टी टाकून बाहेर आले तोपर्यंत सोनीने मस्तपैकी चटणी मीठ टाकून कैरीचा मर्डर पाडला होता. ही प्लेट बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं, पण ती प्लेट माझ्या हातातून हिसकावून नेऊन ही दोघंच बाकासोदागत खात बसली होती. हे बघून मला लईच वाईट वाटलं. हे पोरगं मला लई बोटं दाखवत होतं, म्हणून त्याला कॅनलवर नेलं आणि म्हणलं चल पोहायला शिकवतो पप्पा मी, म्हणून मग त्याला डायरेक्ट डाकाला सूट घालून. पण मला वाटलं बोंबलेल, पण बोंबलच नाही, नुसतंच हसत होतं. त्याच्याकडे बघून मलाच लाज वाटली. म्हणलं उगाच त्याला इकडं आणला आपले आप घालवायला. जाऊ द्या, विषय सोडून द्या. दुपारी बाहेर जाऊन बघितलं तर अचानकच आभाळ आलेलं झालं होतं. सोनी आणि बाबा कडबारच होते. मी मस्तपैकी व्हिडिओ काढत होते. जगाला बाकीच्याची काळजी पडती तशी आमच्या म्हातारीला आमच्या गौऱ्यांची काळजी पडली होती. बिचारी एकटीच ढीग लावत होती. गौऱ्यांचा पर्वत उभा करून मला वाटलं म्हातारी दमली असेल, पण कशाचं काय, तिथंच रात्रीच्या स्वयंपाकाला लागली होती. असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.